धाराशिवच्या परंडा नगर परिषदेत तानाजी सावंत आणि राहुल मोटे यांचा गट आमने सामने आलाय। परंडा नगर परिषदेत राजकीय वादातून 2 गटात दगडफेक झाल्याचं कळतंय। शिवसेना शिंदे गट आणि सर्वपक्षीय स्थानिक विकास आघाडीचे कार्यकर्ते आपसात भिडल्याचंही कळतंय। निवडणूक अर्जावर आक्षेप घेतल्यानं गोंधळ झाल्याची माहिती मिळते। तर तानाजी सावंत आणि राहुल मोटे गटाचे कार्यकर्ते हे भिडल्याचं कळतंय। तानाजी सावंत गटाचे उमेदवार जाकीर सौदागर आणि माजी आमदार राहुल मोटे गटाचे उमेदवार विश्वजित पाटील यांच्यात ही वादावादी झालेली आहे। राजकीय वादातून 2 गटात ही दगडफेक झालेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे। ज्ञानेश्वर, काय घडलंय? रुबीना, धाराशिव जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं नगरपालिकेच्या निवडणुकीला रंग चढलाय असं म्हणावं लागेल। तानाजी सावंत, भूम परंडा आणि वाशी या सगळ्या मतदारसंघांमध्ये स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत। ते तानाजी सावंत विरुद्ध सर्व अशी तिथं परिस्थिती आहे। आज खरं तर विड्रॉलचा शेवटचा दिवस होता आणि परंड्याचे जे शिवसेना किंवा तानाजी सावंत यांचे समर्थक आहेत सौदागर, त्यांचा अर्जावर एक जणांना ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि त्या ऑब्जेक्शन नंतर प्रशासनाने त्याला स्टे दिला आणि यानंतर तानाजी सावंत यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला आणि यानंतर राहुल मोटे यांच्या समोर राहुल मोटे किंवा तानाजी सावंत यांच्या विरोधात जी लोक होती त्यांनी त्यांच्यामध्ये मोठा गदारोळ झाला आणि हा प्रकार एवढा गंभीर होता की दोन्ही बाजूनं दगडफेक करण्यात आलेली। धाराशिव जिल्ह्यामध्ये या सगळ्या निवडणुकीला खरं तर हिंसक वळण लागताना आपल्याला पाहायला मिळतं आणि याची सुरुवात परंड्यामधून झालेली आहे आणि ती तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातून झालेली आहे। प्रशासनानं मात्र याची कोणतीही दखल घेतलेली नाही। पोलिसांमध्ये या गुन्हा दाखल झाले नाही, मात्र लवकरच या प्रकरणात गुन्हा दाखल केला जाईल असं पोलिसांचं म्हणणं आहे। धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास आपण पाहतोय निवडणूक अर्जावर आक्षेप घेतल्यानं हा गोंधळ उडालेला आहे।